ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज अनंत चतुर्दशी. आज गणपती राया जातील आणि मग उद्यापासून काय आहे, पितृ पंधरवाडा. अमोल पौर्णिमेला घास टाकला जाईल आणि मग पितृ पंधरवाडा. आता हा पितृपक्ष. बघा, ही पृथ्वी जी आहे ही पंचतत्वाने भरलेली आहे. अग्नी, हवा, पाणी, वायू आणि मनुष्य देह हा पंचतत्वाचा आहे. आणि स्त्री आणि पुरुष याच्यापासून कोणाची उत्पत्ती होती? माणसाची, प्राण्याची उत्पत्ती होती. आणि मग ज्या वेळेला आपला देह ज्यांच्यापासून तयार झालेला आहे त्या आपल्या मातापित्याचं आपण काय करायला पाहिजे? स्मरण करायला पाहिजे. आणि शास्त्रात, रामायणामध्ये, महाभारतामध्ये आणि त्यांनी ते आपल्या पितृपक्षाचं स्मरण केलेलं आहे. आणि असा हा पितृपंधरवाडा सुरू होणार आहे. मग या वेळेला आपले वडील, आईवडील जे गेलेले असतील त्यांच्या तिथीप्रमाणे 4 लोकांना आपण जे उपास करू, म्हणजे वडिलांच्या ठिकाणी मानून आणि त्याला जेवण घालायचं आहे. बघा, एकनाथ महाराजांच्या घरी त्यांनी हरिजनांना जेवण घातल्यामुळं ते ब्राह्मण आले नाही, तर त्यांनी कोणाला बोलावलं? स्वर्गातून भगवंताने त्यांचे आईवडील बोलवले होते. भाव आणि श्रद्धा. तर असा ह्या पितृपांडवामध्ये आपण जर आपल्या त्या आईवडिलांचा, शरीरात त्यांचंही, घर त्यांचंही, जमीन त्यांची आणि त्यांचं स्मरण केलं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी, त्यांचा आत्मा जो असतो हा शांत असतो आणि तो आपला त्रास देत नाही. बघा, आज कुटुंबामध्ये पैसा पुरत नाही, भांडणं होतात, झगडे होतात. याला कारण तो जो आत्मा आहे तो अतृप्त रूपानं फिरतो आणि त्या कुटुंबाच्या लोकांना त्रास देतो. म्हणून या तिथीप्रमाणे त्यांना आपण करायची, अशी आपली परंपरा आहे. हा झाला अध्यात्माचा भाग. पण विज्ञानाच्या भागानं जर म्हटलं तर आपले जे पूर्वज होते ते दूरदृष्टी होते. बघा, आज जर म्हटलं कंप्लीट 4 महिने झाले पाऊस पडतोय का? निसर्गाचा समतोल बिघडला. झाडं होते, ओझोन वायू होता. आज पॅसिफिक महासागरामध्ये हवेचे डोंब उठू राहिलेत आणि तिथं पाणी उकळतं आणि उकळतं पाणी तिथं हवा आटून जाते. मग ती हवा आटल्यानंतर त्या ठिकाणी ती हवा भरण्याकरता दुसरीकडून हवा जावती आणि त्या हवेचे लोण इकडे अरबी समुद्रात फिरतात. आणि आज अरबी समुद्रातून 4 महिने झाले जो पॅसिफिक महासागरावरून गेलेला हवेचा दाब आहे तो अजून 4 महिन्यापासून कमी होईना. सतत पाणी चालू आहे. याला कारणीभूत जंगलतोड. मग जंगल वाढायला कारणीभूत कोण आहे? का कावळा. हा कावळा काय करतो? वडाचे फळं खातो, निंबूच्या निंबाळ्या खातो आणि वड, पिंपळ अशा अनेक ज्या वनस्पती त्या तो खातो. खाल्यानंतर त्याचे जे बीज आहे त्याच्या विष्ठेमध्ये असतं आणि ते विष्ठेमध्ये ते बीज घरावरती जागी बघा, तिथं काय लोकांनी झाडं लावलेले नाही वडाचे, पिंपळाचे, पण त्या घरांवरती कावळ्याची विष्ठा केल्यामुळं तिथं झाडं उगतात. म्हणजे वनस्पती वाढ होण्याकरता हा कावळा प्राणी खूप चांगला आहे. परत मेलेले प्राणी, आपल्या शेतातले उंदीर आणि यांना राखण करण्याकरता कोण आहे? कावळा. आणि मग हा कावळा जर आपण सांभाळला तर आपला निसर्गाचा सांभाळ होईल. म्हणून आपल्या पूर्वजांनी हा जो भाद्रपद महिना असतो यावेळेला त्याची पिल्लं असतात, ती पिल्लं बारीक असतात आणि त्या पिल्लांना अन्न नसतं. आणि मग आपण जर कावळ्याला ती घास टाकला तर तो ते नेऊन त्या पिल्लांना घालतो आणि कावळ्याची संख्या वाढते. कावळे वाढले म्हणजे निसर्ग वाढतो, प्रदूषणमुक्त होतं. आणि हा प्रदूषणमुक्त करणारा हा प्राणी म्हणजे कोण? कावळा. म्हणून कावळ्याचं संगोपन करण्याकरता हा पितृपंधरवाडा आणि आपल्या मातृपितृचं स्मरण, आपल्या याच्यात नम्रता, लीनता, दया, क्षमा
माझं कोणीतरी आहे, मी तरी कोणाचा आहे, ही प्रेम भावना जोपासण्याकरता हा पितृ पंधरवडा केलेला आहे. आणि हा जपा, निर्दयी बनू नका. पाश्चात्य विचार जे आहेत हे आपण उचलले आणि त्यामुळं आपण काय झालो, आज आज काय झालं, पूर्वीची जी होती, पूर्वी काय होतं, गरिबी होती पण काय होतं, प्रेम होतं. आज संपत्ती भरपूर आहे, कपडा आहे, पैसा आहे, धन आहे, सगळे आहे, पण प्रेम राहिलं नाही, भाव राहिला नाही. आणि माणूस पशु बनला. माणूस पशुच्या पलीकडे वागू लागला. म्हणून माणूस बना, दया क्षमा करा आणि दया क्षमा करण्याकरता हा पितृ पंधरवडा साजरा करा. जय भैरवनाथ.